आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या। राज्यात भाजपासह इतर सगळेच पक्ष एकाच माळेचे मणी। खासदार असदुद्दीन ओवैसी, भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना शिंदे या सत्तारूढ गटासह त्यांचे विरोधक काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे असो की राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट हे सारे एकाच माळेचे मणी आहेत। त्यामुळे त्यांचे मुखवटे ओळखून सर्वसामान्य नागरिकांनी तत्काळ सावध व्हावे व या निवडणुकीच्या माध्यमातून AIMIMच्या मागे सर्व ताकद उभी करावी असे आवाहन MIM पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवैसी यांनी परभणीतील जाहीर सभेतून केले। परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक रिंगणातील MIMच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आज दिनांक 11 जानेवारी रविवार रोजी खासदार असद ओवैसी यांची परभणी शहरातील ईदगाह परभणी मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। त्या प्रसंगी ते बोलत होते। परभणी महानगरपालिका निवडणूक असो अन्यत्र सुद्धा भारतीय जनता पार्टीबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट हे सत्तारूढ महायुतीतील मित्रपक्ष हेतून एकमेकाविरोधात उभे आहेत, तर महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट व शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे हे मित्रपक्ष सुद्धा भाजप विरोधात एकसंघपणे लढण्याऐवजी स्वतंत्रपणे रिंगणात उतरले आहेत। एकूणच सत्तारूढ असो किंवा विरोधी पक्षांच्या स्वतंत्रपणे निवडणूक लढविण्याच्या या भूमिका संशयास्पद आहेत असे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सांगितले। परभणी महानगरपालिकेत मुस्लिम समाजाचे प्राबल्य असणाऱ्या प्रभागातच विरोधी पक्षांनी स्वतंत्रपणे स्वतःचे उमेदवार रिंगणात उतरले आहे। अन्य प्रभागात या पद्धतीने सत्तारूढ पक्षासमोर सक्षम असे आव्हान उभे केलेले नाही। याचा अर्थ स्पष्ट आहे, तो म्हणजे दलित आणि मुस्लिम या समाजाला संभ्रम अवस्थेत टाकण्यासह त्यांचे अमूल्य मत हे खेचून ते वाया कसे घालता येईल हेच त्यांचे प्रमुख कारण आहे। विरोधी पक्षातील शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे असो, महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोघांना आताच मुस्लिम समाजाविषयी कडवळा आला कसा असा प्रश्न करीत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात बाबरी मस्जिद पाडणाऱ्याबद्दल आपणास अभिमान आहे असे वक्तव्य केले होते, तर त्यांचे बंधू राज ठाकरे यांनी मस्जिदवरती भोंग्याविरोधात संघर्ष उभा केला असे आवाहन केले होते। ते दोघे आता एकत्र येऊन पुन्हा विष पसरविण्याचे काम पद्धतशीरपणे करीत आहे असा आरोप खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गटानेही सत्तेकरिता भाजपाबरोबर तडजोडी केल्या। वक्फ बोर्डासंदर्भातील काळा कायदा मंजूर व्हावा यासाठी संसदेत याच पवार गटाचे खासदार भक्कमपणे समर्थनार्थ उतरले होते, तर काँग्रेसने सुद्धा सातत्याने ऐनकेन प्रकारे काहीसे मुस्लिम विरोधी कायदे अस्तित्वात आणले। ते कायदे आता अनेकदा अडसर ठरत आहे असा आरोप खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केला। सत्तारूढ असो विरोधी पक्षांचे हे मुखवटे सर्वसामान्य नागरिकांनी ओळखावेत व महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या 18 MIMच्या उमेदवारांना भक्कमपणे पाठिंबा द्यावा असे आवाहन केले। भारतीय जनता पार्टीचे नेते रामप्रसाद बोर्डीकर, सुरेश वरपुडकर तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजानी दुर्राणी या तिघांवर खासदार असद ओवैसी यांनी कडाडून टीका केली। हे तिघे सातत्याने डबल रोलची भूमिका बजावत आहे। यातील वरपुडकर, बोर्डीकर व बाबाजानी दुर्राणी हे पडद्याआड सोयीच्या भूमिका घेत आहेत। या तिघांना सर्वसामान्य जनतेशी काहीही देणे घेणे नाही, त्यांचे व्यवहार सुरळीतपणे चालावे हे त्यांचे मुख्य सूत्र आहे। जमिनीचे वादग्रस्त व्यवहार हे त्यांचे उत्तम उदाहरण आहे असा आरोपही खासदार असद ओवैसी यांनी केला। परभणी महानगरपालिका निवडणुकीत 8 शक्ती सर्व ताकदीनिशी उभ्या आहेत, त्या शक्तींचे शिकार होऊ नका, आपले मत वाया घालू नका, वारंवार पलटी मारणाऱ्यांना, दगाबाजी करणाऱ्यांना झटका द्या असे आवाहन खासदार असद ओवैसी यांनी केले। यावेळी व्यासपीठावर MIM पक्षाचे परभणी जिल्हा अध्यक्ष मोहम्मद गौसजैन यांच्यासह परभणी महानगरपालिका निवडणुकीत उभे असलेले उमेदवारसह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी बालिकेचा
उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू. जिंतूर शहरातील साबळे गल्ली परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जुनेशा तौफिक कुरेशी या 9 महिन्याच्या चिमुकलीचा उपचार दरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. आज दिनांक 11 जानेवारी रविवार रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास परभणी शहरातील एका खाजगी रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. 21 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास जिंतूर शहरातील साबळे गल्ली येथील आपल्या राहत्या घराच्या दारात जुनेशा ही बहिणीच्या कडेवर असताना परिसरात फिरत असलेल्या पिसाळलेल्या कुत्र्याने अचानक तिच्यावर हल्ला केला. कुत्र्याच्या हल्ल्यात बालिका गंभीर जखमी झाली होती. घटनेनंतर कुटुंबियांनी तातडीने तिला उपचारासाठी जिंतूर शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून परभणीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. यावेळी प्राथमिक उपचारानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बालिकेला रेबीज झाल्याचे निदर्शनास आणून दिले. तिची प्रकृती दिवसादिवस चिंताजनक होत असल्याने नातेवाईकांनी पुढील उपचारासाठी तिला परभणी शहरातील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र सर्वोपरी उपचार करूनही आज रविवारी दुपारी उपचार दरम्यान तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे साबळे गल्ली परिसरासह संपूर्ण जिंतूर शहरात हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे. अवघ्या 9 महिन्यांच्या निष्पाप बालिकेच्या मृत्यूमुळे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दरम्यान जिंतूर शहरात मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिंतूर नगरपालिका व प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात अशी मागणी जिंतूर शहरातील नागरिकातून होत आहे. बैलांची वाहतूक करणारे 2 वाहन गंगाखेड पोलिसांच्या ताब्यात. गंगाखेड शहरातील आठवडी बाजार जनावरांच्या बाजारातून शनिवार 10 जानेवारी रोजी पिकअपमध्ये 6 व आयशर टेम्पोत 10 असे 2 वाहनाच्या एकूण 16 बैल भरून त्याची क्रूरतेने वाहतूक करणारी 2 वाहने गंगाखेड पोलिसांनी ताब्यात घेतली असून दोन्ही वाहनांच्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घेतलेली बैल राणी साहेरगाव येथील गोशाळेत जमा करण्यात आली आहे. गंगाखेड शहरातील जनावरांच्या आठवडी शनिवार बाजारातून बैल घेऊन जाणारा बोलेरो पिकअप क्रमांक MH 48 T 6124 व आयशर टेम्पो क्रमांक MH 43 Y 5364 ही 2 वाहने गंगाखेड इसाद रस्त्यावरील इसाद बसस्थानकाजवळ थांबविल्याची माहिती बडीराम शनिवार परांडे वय 27 वर्ष याने डायल 112 क्रमांकावर फोन करून सांगितल्यावरून पोलीस हेड कॉन्स्टेबल संभाजी शिंदे व डायल 112 वरील पोलीस शिपाई आनंद डोंगरे यांनी मिळालेल्या माहितीनुसार जाऊन पाहणी केली असता बोलेरो पिकअप वाहनात 6 व आयशर टेम्पोमध्ये 10 अशी 16 जनावरे त्यांना वेदना होईल अशा स्थितीत दोरीने बांधून क्रूरतेने क्षमतेपेक्षा अधिक भरून वाहतूक केली जात असल्याचे निदर्शनात आल्याने जनावरांचे दाखले तपासून दोन्ही वाहने गंगाखेड पोलीस ठाण्यात आणण्यात आली. क्षमतेपेक्षा अधिक बैल वाहनात भरून त्यांना वेदना होतील अशा स्थितीत क्रूरतेने वागणूक देत वाहतूक केल्याप्रकरणी पोलीस शिपाई अनंत माधवराव डोंगरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोलेरो पिकअप चालक नवनाथ नामदेव मुंडे राहणार सातारा तालुका अहमदपूर व आयशर टेम्पो चालक शेख मोहम्मद शेख खोंडाजी वय 45 राहणार अंधोरी तालुका अहमदपूर या दोघांविरुद्ध गंगाखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याजवळ ताब्यात घेतलेले अंदाजे 6,65,000 रुपये किमतीचे 16 बैल राणी सावरगाव येथील गोशाळेत पाठवून 5 लाख रुपये किमतीचे पिकअप व 10 लाख रुपये किमतीचा आयशर टेम्पो अशी 15 लाख रुपये किमतीचा 2 वाहने जप्त करण्यात आली. गाडगेबाबा नगरातील मतदारांचा मतदानावर बहिष्कार कायम. परभणी शहरातील जुना कारेगाव रोडवर असलेल्या संत गाडगेबाबा नगर हे मागील 40 ते 50 वर्षापासून झाले असून या भागात नागरिक मोठ्या संख्येने राहत आहेत. परभणी शहर महापालिका हद्दीतील सर्वे नंबर 306/1/A येथील 4 एकर 12 गुंठे या खाजगी मालकीच्या जमिनीवर
वास्तव्यास आहे। सदरची झोपडपट्टी शासनाने नोटिफिएट म्हणून महाराष्ट्र राज्याच्या राजपत्रात घोषित केली आहे। सदर झोपडपट्टीतील कुटुंबाकडे 1995च्या अगोदरपासूनच्या नोंदी आहेत। राज्य शासनाने 2021 मध्ये सुधारित झोपडपट्टी विषयक धोरण निश्चित केले व त्यानंतर त्यांच्याकडे झोपडपट्टीधारक ओळखपत्र देण्यात आले। महाराष्ट्र शासनाच्या वतीने कलम 1971च्या तरतुदीनुसार मुंबई, पुणे, नागपूर या महापालिका क्षेत्रातील खाजगी जमिनीवरील घोषित झोपडपट्ट्यांचे नियंत्रणीकरण झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांच्या मार्फत करण्यात आले। परंतु मराठवाड्यातील एकाही महानगरपालिका क्षेत्रामध्ये शासनाने झोपडपट्टी पुनर्वसन ॲक्टची अंमलबजावणी केलेली नाही। त्यामुळे वरील कायद्याचा लाभ घेण्यापासून मराठवाड्यातील झोपडपट्टीधारक वंचित राहत आहे। याच अनुषंगाने संत गाडगेबाबा नगरातील रहिवाशांनी होऊ घातलेल्या परभणी महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला आहे। या संदर्भात 8 जानेवारी रोजी परभणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। मात्र आजपर्यंत प्रशासनाच्या वतीने कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हा बहिष्कार कायम ठेवणार असल्याचे येथील नागरिकांनी सांगितले आहे। काँग्रेसने निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रानंतर परभणीतील महिला आक्रमक। परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आदल्या दिवशी 2 महिन्याचा लाडक्या बहिणीच्या योजनेचा हप्ता खात्यावर जमा करू नये असे पत्र महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट संदेश कोंडिलविलकर यांनी निवडणूक आयोगाला दिल्यानंतर परभणी शहरातील महिला आक्रमक झाल्या असून या पत्राचा निषेध नोंदविण्यात आला आहे। मकर संक्रांतीचे दिवस असताना काँग्रेसने हे पत्र दिले असल्यामुळे महिलांनी रस्त्यावर उतरून आपला निषेध नोंदवला आहे। यासोबतच या पत्राची होळी काढण्यात आलेली आहे। 2 महिन्यांचे पैसे आम्हाला मिळणार नाही, मात्र काँग्रेसने हे पत्र दिले असल्याने आमचा निषेध आहे। सण असताना देखील हे पत्र देण्यात आले असल्याने महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे। प्रभाग क्रमांक 3च्या विकासासाठी आम्ही राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने युती झाली असून प्रभाग क्रमांक 3 मध्ये अजित पवार गटाच्या वतीने बबन मोतीराम मकासरे, फातेमा बी शेख बाबा मियाँ पिंजारी, शमी बेगम चांद पटेल व दीपक मधुकर वारकरी यांना उमेदवारी देण्यात आली। माजी नगरसेवक बबन मकासरे यांनी आज दिनांक 11 जानेवारी रविवार रोजी आपली भूमिका मांडली असता सांगितले की मी मागील 2 वेळेस नगरसेवक राहिलो आहे। त्या काळात मी प्रभागातील रस्ते, नाल्या, पिण्याचे पाणी अशा विविध प्रकारची कामे केली आणि नागरी सुविधा दिल्या। सध्या सुरू असलेल्या परभणी महानगरपालिकेच्या निवडणुकीला ही मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून मला व सोबत इतर 3 उमेदवारांना प्रभाग क्रमांक 3 मधून निवडणूक लढण्याची संधी दिली आहे। येथील मतदारांनी आम्हा 4ही उमेदवारांना निवडून महानगरपालिकेत पाठविले तर प्रभागाचा जो काही विकास रखडलेला आहे तो आम्ही येणाऱ्या काळात नक्की पूर्ण करू असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला। दर्पण दिनानिमित्त पत्रकार कुटुंबियासाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर। पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय तालुका मराठी पत्रकार संघ जिंतूर व ग्रामीण रुग्णालय जिंतूर यांच्या संयुक्त विद्यमानाने पत्रकार व त्यांच्या कुटुंबियांचे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आज दिनांक 11 जानेवारी रविवार रोजी ग्रामीण रुग्णालय जिंतूर येथे संपन्न झाले। हे शिबिर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागेश लखमावार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर चारिका बडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कल्याण कदम व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर संजय मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते। शिबिराचे उद्घाटन पत्रकार कुटुंबातील शिवनंदा शिंदे सोसकर व बिल्किस बेगम सिद्दीकी यांच्या हस्ते करण्यात आले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आबासाहेब जाधव हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संजय मस्के, शेख शकील अहमद उर्फ बबलूभाई पत्रकार, बालाजी शिंदे,
सोसकर, अध्यक्ष अखिल भारतीय मराठी तालुका पत्रकार संघ जिंतूर, सिराज सिद्दीकी, डॉक्टर ज्ञानेश्वर महागाडे, डॉक्टर नीरज मोरे व डॉक्टर दीपा परिहार यांची प्रमुख उपस्थिती होती.